आमच्या पुण्यक्षेत्र भैरव नगरी नांदूर पठार ग्रामस्थ नांदूर पठार पंचकृषी माघ शुद्ध दशमी अनुग्रहाच्या वैशिष्ट्य पर्वावर संपन्न होत असणारा 51वा अखंड हरिनाम महोत्सव तन्निमित्तानं आपल्या या नांदूर पठार पुण्यक्षेत्रीमध्ये या महापर्वानिमित्तानं संपन्न होत असणाऱ्या नामयज्ञामध्ये सूचित केलेल्या समयाची कीर्तन सेवा धर्मरक्षक व ब्राह्मण प्रतिपालक राजा छत्रपती शिवप्रभूंचे गुरुदेव आचार्य असणारे जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा 4 कडव्याचा साधारणपणे सर्वांच्या सुपरिचित असा कीर्तन सेवेसाठी घेतलेला अभंग विठ्ठल अल्पज्ञ काय असेल तर जीव, अल्पज्ञ काय असेल तर तो जीव आणि सर्वज्ञ काय असेल तर तो देव. अल्पज्ञ जीवानं अल्पज्ञ जीवाकडे मागू नये, पण अल्पज्ञ जीवानं सर्वज्ञ देवाकडे मागितल्याशिवाय राहू नये. काही मागावं सर्वज्ञ देवाकडं हेही जीवाला कळावं, त्याची जीवदशा संपुष्टात यावी आणि त्या जीवाचं रूपांतर देवामध्ये व्हावं असा सुंदर समन्वय प्राप्त होण्याचा योग म्हणजे या देशात, या धर्मात, या संस्कृतीमध्ये तुम्हा आम्हाला प्राप्त असणारा मनुष्य देव. मग या माणसाच्या जन्माला आल्यानंतर आपली अपूर्णता जावी, परिपूर्णता प्राप्त व्हावी. मग देवाकडं आपण काय नेमकं मागावं? अपेक्षा तर आपली एकच आहे, सगळ्या सकल प्राणी मात्रांची जीवमात्रांची दुःख निवृत्ती आणि सुखाची प्राप्ती. मग काय केलं म्हणजे दुःख निवृत्ती सुख प्राप्ती. आणि या जन्मामध्ये आपण नेमकं कोणत्या दिशेने वाटचाल करावी की जेणेकरून अनंत जन्माच्या यातना मागील परिहार, पुढे नाही शीन. असं काय केलं म्हणजे आपल्या आयुष्यामध्ये सर्वच सुखाचं प्राप्तव्य, परमात्म्याचं प्राप्तव्य आपल्याला प्राप्त होईल. त्यासाठी एकमेव पर्याय या अभंगाच्या पहिल्या कडव्यामध्ये संपुष्टात आणण्याची आणि जीवाला देवत्व प्रदान प्राप्त करून घेण्याची संधी म्हणजे माणसाचा जन्म येण्याची शरीरे असं ज्ञानोबराय म्हणतात. मनुष्य देह ऐसा नीट असं तुकोबराय म्हणतात.
पण देवाकडं आपण जीवानं नेमकं काय मागायचंय? अभंगाच्या पहिल्याकडे कोबऱ्यानं सांगितलं, प्रपंच ओसरो. प्रपंच ओसरो असं म्हटलंय. प्रपंचाचा धिक्कार, अवेर, अनादर नाही केला, कारण कसा असतो तर अजूनही संसारी लिहिलंच नसतं ज्ञानोबरायाने. सुखे करावा संसार असे प्रमाण आहे की नाही? कामामध्ये काम याचा अर्थ पहिला उल्लेख प्रपंचाचा केलेलाच आहे साधू संतांनी. पण हा प्रपंच आपण करत असताना त्या प्रपंचाच्या पोरात वाहत जाऊ नये, प्रपंचाचा पूर निघून जावा असा त्याचा अर्थ आहे. प्रपंच ओसरो. पावसाळ्यात ओढ्यांना, नदी नाल्यांना पूर येतात, साहजिक आहे. पण पूर आला की प्रवास थांबतो. मग थांबूनच राहतो का? अजिबात नाही. तो पूर ओसरला की आपण पलीकडे जातो. पूर येणंही क्रमप्राप्तच आहे, कारण त्याच्याशिवाय पाणी कसं राहील आपल्याला उन्हाळ्यामध्ये, नाही का? पण त्या पुरातून वाटचाल करता येत नाही. ओसरण्याची थोडी वाट पाहिली की आपल्याला जाता येत. प्रपंच ओसर वाईट नाही. वाईट असतं तर मग कशाला म्हटलं असतं, नाही का? सुखी करावा किंवा संसाराच्या समर्पक अनेक प्रमाण आपण साधू संतांची पाहतो. प्रपंचात असणं, संसारात असणं अजिबात वाईट नाही. आपण पाहतो नाव पाण्यात असणं वाईट नाही, नावेत पाणी गेलं की मग वाईट होतं. नाव पाण्यात असावी पण नावेमध्ये पाणी नसावं. अगदी पंचमहाभूतापैकी जे काही आपल्यासाठी लागतं नेहमी ते अग्नीशिवाय प्राप्त होत नाही. उदक धान्य अग्नी झाल्या गळे पाक. आपल्याला ज्यावेळेस म्हटलं की धान्य लागतं, पाणी लागतं ना अग्नी लागतं, याच्यातलं काही वातावरण करून दाखवा जेवणाचं भोजन, नाही का? नाही होत, नाही का? एका बिने एक कामा नाही. मग हे सगळं एकत्र असताना घरात अग्नी असावा, पण अग्नीमध्ये घर नसावं. अग्नीत घर जाणं वाईट आहे, पण घरात अग्नी असणं चांगलं आहे. नावेत पाणी जाणं वाईट आहे, पण पाण्यात नाव असणं चांगलंच आहे. नाव स्त्रिया बाळा तोय करणी. तोय म्हणजे पाणी, पलीकडे घेऊन जाते. तसं माणूस संसारात असावाच. एका शायरानं म्हटलंय पहा, संसारामध्ये आईच आपला उगाची भटकत फिरू नको. आहे की नाही? माणूस संसारात असला पाहिजे, प्रपंचात असला पाहिजे, पण तो प्रपंच त्याच्यात नाही गेला पाहिजे. विठ्ठल प्रपंच आज जाणं म्हणजे काय? आपल्याला परमात्म्याच्या प्राप्तव्याचा विसर होणं म्हणजे प्रपंचनात प्रवेश करणं. आणि हे सगळ्यात वाईट. देवर्षी नारद वेशांतर करून सामान्य साधूच्या वेशात सहज फिरत चालले. फार पूर्वीचा काळ. कोणतंही वैज्ञानिक यांत्रिक साधन तेव्हा उपलब्ध नव्हतं, आणि पितृपक्ष असल्यामुळं पितर पाठात पितर घालण्याची पद्धती आज आहे, पुढे राहिलं मागे होती. एका ओट्यावर एक सदन श्रीमंत, भला मोठा वाडा पाठला, आणि लोक आमंत्रण दिल्यानुसार आज जायचे, जेवायचे, बाहेर यायचे, बाहेर जाणारे त्याच्याकडे आपली सुपारी आणखी तर ते आपला तो त्यांना द्यायचा. मोठी पित्र बरोबरच एक दोन अशा प्रकारचे मोठी पित्र देवझोड चालायचं. ती देवर्षी नारद रस्त्यानं चालताना त्याने त्या पुढाऱ्यानं, त्या पाटलानं, त्या कारभाऱ्यानं पाहिलं आणि तो म्हटलंय, बाबा पितरेच येऊन जा. ते बोलणे काही नंबर त्याचं नव्हतं, पण कधी कोणाची गाठ पडेल काही सांगता येत नाही. कायमच आपल्या चांगलं वाटायला गेलं असं नाही. त्यांनी ती जमत गेला बा. नारद म्हणले, बा मी व्रतस्थ आहे, मी फक्त एक भोगत एकदा जेवतो. उद्यापासून राहा. उद्या बरे का म्हणजे मी आता माझा नेहमी उद्यापासून राहा म्हणजे मी आतापर्यंत माझं कर म्हणे काम काहीतरी घेऊन जा. घरात त्यानं सांगितलं मला, या बाबाला
तर तो काळजोना होता, असं भलं मोठं ग्लास भरून नाही का दूध त्याला दिलं नारदांना. त्याने ते दूध घेतलं आणि नारद तिथून निघाले. पण नारदाच्या मनात एक शल्य तयार झालं, एक वेदना तयार झाली, एक चिंतन तयार झालं. या माणसाचं एक आपण काहीच घ्यायला नको होतं, पण त्याने आपल्याला दिलं, गाठ पडले आणि आपण ते दूध घेतले. कारण हा माणूस प्रपंचातून परमार्थाकडे आपण गेलं पाहिजे याची जाण नसणार आहे. नाही बरोबर, आज बाहेर प्रपंचात गुंतलाय आणि आता याचं उपकार येतं आपल्यावर. नाही का, एक ग्लासभर दूध घेतले, काय केलं म्हणजे या उपकारातून आपण मोकळे होऊ, असं विचार नारद मुनी करत होता. आणि असा विचार करत असताना देवर्षी नारद म्हटले, आता आपण पुढे आलो, आता मागे ठरून त्याला सांगण्यापेक्षा आपण थोडे दिवसांनी त्याची गाडी घेऊन त्याला सांगू त्याला की बाबा प्रपंच ओसरो, हे कर तू, पण हे करता करता जेणेकरून देव प्राप्ती आपल्यावर होईल, आपल्याला होईल अशी काहीतरी वाटचाल कर. ऐशिया साधना करा काही देखा, किंवा भक्तीचे वाटेला झडझडवणे असं काहीतरी कर. नारदची काही दिवसांनी गेले आणि गेल्यानंतर तिथे सहज चौकशी केली. ते आमके लोक म्हणले ते गेलं साली गेले म्हणजे बाजारला नाही. आता नारदाला असा विचार पडला, ते मेलं म्हणजे शरीर मरतं, आत्मा तर अमरच आहे, त्याच्यातला प्राण त्याच्यातला आत्मा कुठं असं बरं. ते बाहेर चौकशी करता करता त्यातून कुत्रा धावत आला. नारदानं सहज पाहिलं, म्हटलं ते गेले आणि हे आले, नाही कळलं. पाटील गेले आणि कुत्रा होऊन आले. नाही का, प्रपंच किती आज जातो माणसाच्या. नारदानं काय केलं, त्या कुत्र्याकडं आपली कृपादृष्टी केली आणि त्याला जवळ घेतलं. लोक म्हणले एवढं वाघ हे कोणी जवळ त्याचा जात नाही, आणि तुमच्या जवळ तुम्ही नारदानं त्याला जवळ घेतलं आणि त्याच्याशी संवाद केला. म्हणले, हे बघ गड्या, तुझे माझ्या उपकार आहे. काय जे कशाचे? दुधाचे ग्लास बरं नाही का, आणि त्यातून उतराय होण्यासाठी मी आलो गड्या. तू तर काही देवधर्माचं काही परमार्थाचं काही करायचं वगैरे दिसत नाही, पण आता तू काही नको करू, मी तुला घेऊन जातो. मग असंच तुला स्वर्गाला स्वर्ग प्राप्ती, वैकुंठ प्राप्ती, देवप्राप्ती करून देतो, चाल माझ्याबरोबर. त्या कुत्र्याने सांगितलं, भाऊ सध्या दिवस वाईट आहेत, रातभर लोक जागी, आलं गेलं कळलं ना. आले चोरण गेले चोरण, सगळा विंगण आहे. माझं काय नाही, मला तू घेऊन जाशील काही ते दुधाचं नको मनात ठेवतो. म्हटलं नारद म्हणला, तू बस म्हणला तरी पण त्याचा माया डोक्याचे बसलंच नाही का, ते उपकारच तू जरी नाही म्हणला तरी नाही. मी मला हे बघ सध्या या असं वातावरण आहे, त्यामुळं मला काय जमायचं नाही. मी जर गेलो तर हे सगळे झोपल्यावर नाही का, हे काय कोणी दाखसून झोपत नाही. मी म्हणून नाही का इकडं कोणी येत नाही कळलं. कोण म्हणतंय? कुत्र पहिला कारभारी आताचा कुत्रा. नारद मुनी गेले, बराच कालावधी गेला आणि परत गेले तर म्हणले, बैल जोड कुठं काय कंटेंट पाहिलं. बैलाच्या जन्माला जाऊन ते शेत नांगरत होतं. ते घरातली माणसं जे नातूपंतू होते ते असे मारत होते. पहिलं बैलावर शेती आपली, मग ते असं फटके खात ते आऊत ओढत होतं. नारदानं सांगितलं थोडं थांबा. ते बैलाजवळ गेले आणि ते त्यांच्या भाषेत बोलले. ते म्हटले, हे बघ अरे, हे तू एवढे मारतात आणि एवढं तुला हे असे, आता या योनीमध्ये तू गेला, श्वान योनी संपली, आता वृषभ योनी बैलाच्या योनीत तू गेला, एवढं मारतात तुला, तुला तुझे जे उपकार आहेत तुला मी घेऊन जातो. त्यानं सांगितलं, हे बघ खरं सांगू का, हे साठी खरेदी खत 2.5 एकर केलं, पण 5 एकर असे घेतली म्या. एवढं डोकं नाही कळलं, एवढं डोकं चालवले भाऊ, हे एवढं सोपं नाही कळलं का. आणि जसं मी घातले तसं पडी की यंदा त्याच्यात आवत घातले, नांगर गेला निदान हे एखादं पीक याच्यात मला डोळ्यांनी पाहू दे. नारद म्हणला, आता फटकं असू दे म्हणला, त्याने काही मारत नाही म्हणलं. नाही कळलं. काही दिवसांनी पुन्हा नारद गेले. तो वाडा बंद होता, कुलूप होतं, आणि आजूबाजूचे माती त्या वाड्याचे लोक खांदून सारवण्यासाठी वगैरे पूर्वीचा काळ त्यावेळेचा.
नारदाने विचार केला म्हणे हा वाडा बंद का? म्हटले बाबा कुठून तरी एक असा भयानक नाग आलाय, असा नागच नाही. आणि त्या नागाच्या भीतीने हे सगळे गाव ज्याला जिकडं जमल तिकडं शहर आणि खेडेगावाने जे ते आपापल्या पद्धतीनं सवऱ्या द्यायला निघून गेले. हा वाडा आता पडीक पडलाय. देवर्षींनी वाड्यात प्रवेश केला कसा तरी. गेल्याबरोबर तो नाग धावून आला, हात जोडले, म्हणले लई हलपट झालं भाऊ, हलपट लई झालं नाही का. हा कुत्र्याच्या योनीत गेला, बैलाच्या गेला, आता नाही का. अरे ते उपकार करून मला दुर्बुद्धी सुटली, तो ते दूध घेतलं गेला बरं नाही का. हिशेब तर झालाच पाहिजे ना, करत ते तुझ्या माझ्यावर नाही का. आता तू या सर्प योनीमध्ये गेला, तू आता माझ्या संग काय म्हणतो, जरा थांबा जरा थांबा. आता मला कवर थांबायला येतो, मी तुला असंच घेऊन जातो नाही का. घरी तिच्या हाती संत कृपावंत, पाळी पंढरीनाथ लळा त्यांचा, या साधू काही करू शकत नाही. लक्षात, मी तुला असं या योनीतून सुद्धा मी तुला मुक्त करू शकतो, तुझे दुधाचे उपकार फेटून जातील. त्या नागानं सापानं सांगितले एक काम करा, तुम्ही हे आता नाद सोडा. तुम्ही काय करा, माझा नाद सोडा, मला ते वैकुंठन स्वर्गन ते काहीच नको. का बरं तू दरवेळेला नंतर या आता पण नादच सोडा म्हणतो, असं का? त्याचं कारण असं आहे म्हणला, हा एवढा मोठा जो वाडा आहे ना, मेंढ्याचा पूर्वी पांढरी मात्रे वगैरे असं वापरलं जायचं. तो म्हटला हे मला पाहून सगळे वाडा सोडून गेले, ते वावरं वगैरे बघून ते सगळे अगदी परागंध झाली. माझीशी नातोंड पतोंड काय चार दोन पिढ्या होत्या त्या सगळ्या गेल्या. आणि आता लोक काय करतात माहिती का, आजूबाजूने या वाड्याची माती खांदून नेतात सारवायला. पण मला खांडायचा आवाज आला तर मी वरून असा फुसकार लोक निघून जातात. जर तो मला आता नेलं तर वाडाच नाही राहायचा. बरे का प्रपंच ओसरो इतका गेला नाही का. एवढ्या वेदना आहे तरी त्यातून बाजूला व्हावंसं वाटत नाही. हा प्रपंच न ओसरण्याचा परिणाम आहे. ठाऊकची आहे संसार दुःखाचा. संसार दुःख मूळ सुख नाही कोठे आलिया संसारी. म्हणून संसार त्यागा नाही, पण संसाराच्या पुरात वाहत जाऊ नका. संसार करता करता तो ओसरला पाहिजे. आणि त्यासाठी ओसरल्याशिवाय आपलं चित्त परमात्म्याच्या पायी स्थिरावत नाही. प्रपंच ओसरो आणि चित्त तुझे पायी मुरो. विठ्ठल सत्ता वाईट नाही, कोणी सांगितलं. पद पैसा प्रतिष्ठा सत्ता वाईट नाही. जर पद वाईट असतं तर जाणता राजा असं पद, असं विशेषण छत्रपतींना समर्थाने दिलं नसतं. समर्थ जाणता राजा म्हणतात छत्रपतींना. तो कोबरा एक विशेषण देतात, सर्वज्ञ राजा. काय म्हणतात, सांगणे न लगे. उपदेश माझ्याकडं मागायला आला तुम्ही छत्रपती, काही करू तुम्हाला उपदेश. बरं, सांगणे न लगे सर्वज्ञ तू राजा. तुम्ही नुसते राजा नाही, कशा सर्वज्ञ. सर्वज्ञ एक आहे विशेषण आहे, पदच एक प्रकारचं ते. पण करा करा म्हणता उपदेश तुम्ही मला, मग करू का तुम्हाला उपदेश? एकच सांगतो, अनाथाच्या काजा साह्य भाग. सांगणे न लगे सर्वज्ञ राजा हे विशेषणच आहे. पद वाईट असतं तर तुकाराम महाराजांनी कसं छत्रपतीने हे पद दिलं असतं, पद वाईट नाही. पैसा वाईट नाही, वाईट असतं तर कसं लिहिलं असतं, जोडून या लिहिलंय की नाही. संसार वाईट असतं तर लिहिलंच नसतं, सुखे करावा
संसार. मग पद वाईट नाही, पैसा वाईट नाही, प्रतिष्ठा वाईट नाही, फक्त त्याची पात्रता नसेल तर त्याच्या इतकं वाईट काहीच नाही. पद पैसा प्रतिष्ठा वाईट नाही, पण पात्रता नसेल तर त्याच्या इतकं वाईट नाही. एकाला म्हणलं तू कशातच नसतो, पण तुझ्या घरावर तुझे बोर्ड लावलाय तुझ्या नावाच्यावर अध्यक्ष, तू नेमका अध्यक्ष कशाचा आहे? आमच्या लहानपणी आम्ही एक अध्यक्ष पाहिला, वारकरी महामंडळ एकच होता अख्ख्या महाराष्ट्रात, नवले महाराज कृष्णपंत एकच, आणि त्याचे एकच अध्यक्ष होते रामदास बाबा म्हणून. राष्ट्रीय कीर्तनकार, त्यांचे खूप उपकार आहे समाजावर, आणि आपला ऋणानुबंध आहे आपल्या नांदूर पठार ग्रामस्थ शेलार मामा, ते त्याचे सदस्य होते या वारकरी महामंडळ. एकच अध्यक्ष होता, एकच महामंडळ. आता इतकी मंडळ आहेत आणि अध्यक्ष एवढे आहेत. मी त्याला म्हणलं तुला अध्यक्ष कोणी केलं? मी कवर वाट पाहू म्हणलं, कोणती मा मीच झालो. आपण कोर वाट पाहिजे म्हणलं. वाईट नाही, पद वाईट नाही, पैसा वाईट नाही, पण ती पात्रता नसेल तर त्याच्या इतकं वाईट नाही गड्या, नाही गड. अध्यक्ष त्याचे नाव पैसा वाईट नाही, प्रतिष्ठा वाईट नाही, पण पात्रता नसते त्याचे इतकं वाईट काहीच नाही. राजानं सर्वज्ञ राजा म्हणतात, ते खूप बरं आहे. सांगणे नळगी सर्वज्ञ, पण तरी सांगा म्हणतात. मग सांगू का? मग उत्तरार्धात सांगतात अनाथाच्या काजा साह्य व्हावे. नाथ ज्यांना कुणी वाली नाही असा समाज महाराष्ट्रावर, हिंदुस्थानवर पाहतो आज आपण, नाही का? अन्याय अत्याचाराचा बळी ठरणारा हा समाज, नाही का? मंदिरं तोडली जात आहेत, मूर्ती फोडल्या जात आहेत, गायी कापल्या जातात, माई बहिणी पळवल्या जात आहेत, नाही का? धर्मांतर होत आहेत. या सगळ्यांना सहाय्य व्हावं, या सगळ्या वेदनेतून मुक्ती मिळावी, हा अशी वाटचाल तुम्ही करावी, असा उपदेश आम्ही तुम्हाला देतो. अनाथाच्या काजा साह्य व्हावी. आणि त्याचा परिणामही असा झाला महाराज. राजा म्हटलं की राजा परमात्म्याची विभूती आहे. गीतेच्या 10व्या अध्यायात महाराज, बरोबर की नाही? मग पर्वतामध्ये हिमालयामध्ये विभूती आहे, पक्षामध्ये मोर आहे, असं विविध. तसं माणसामध्ये नरानांच नराधिपो असं आहे. मग राजा ही माझी काय ज्ञानोबरायने असं लिहिलं त्याच्यावर पहा. पण कांचा राजा कोणताही राजा नाही, दया ते विकल प्रजा राजा म्हणून सेविती, नाही का? जी अनाथ प्रजा आपला वाली समजते तो राजा. लक्षात. मग कल्याणचा खजिना लुटला, कल्याण प्रांत महाराष्ट्रात समाविष्ट झाला. आबाजी सोनदेवानं एकही मावळा कामी न येता महाराष्ट्राचा विस्तार करत असताना त्यामध्ये भर घातली. ते सगळं सोनं नाणं भरलेल्या दरबारात राजांच्या समोर ओतलं. राजे प्रसन्न झाले, सन्मान केला आबाजी सोनदेवांचा, सगळ्या शिलेदारांचा. तुम्ही कल्याण प्रांत महाराष्ट्रात समाविष्ट केला, महाराष्ट्र राज्याचा विस्तार झाला. एकही मावळा खर्ची न पडता तुम्ही एवढी दौलत प्राप्त करवली. आणि तो त्यावेळेचा काळ. आबाजी सोनदेवानं उजरा केला आणि सांगितलं, राजे अजून एक भेट मी आपल्यासाठी आणली. सौंदर्यवती म्हणून जिची ख्याती होती ती कल्याणच्या सुभेदाराची सून आबाजी सोनदेवानं जिंकून आणली होती. इशारा केला आणि तिला पेश करण्यात आलं. गोशामध्ये असणाऱ्या त्या सौंदर्यवतीला असं कापड सुटलं होतं महाराज. आणि साधी, कारण तिला माहिती होत आपण ज्या समाजाचे आहोत त्याने पळवून आणल्या, उद्ध्वस्त केले.
मी ज्या समाजाची आहे त्या समाजातल्या लोकांनी काय केले, पळवून आणल्या हिंदूंच्या उद्ध्वस्त केल्यात. मला राजांच्या माणसानं कसं आणलंय, कसं आणलंय? पळून आणलं. पळवून आणलं का जिंकून आणलंय? जिंकून. नीट बोला ना, मग कसं पळवून आणलंय का जिंकून? जिंकून आणलं. जिंकून आणणं वेगळं, पळवून आणणं वेगळं. त्यांनी पळवून नाही उद्ध्वस्त केली, उपभोगल्या, मारून टाकले. राजांच्या माणसांना जिंकून आणले, पण जिंकून आणलं तरी सन्मानपूर्वक आणले. निढाई माझ्याकडं वक्र दृष्टीने सुद्धा कोणी पाहिलं नाही. पण तिला माहिती होतं आपलं साम्राज्य संपले, आपला प्रांत सगळा महाराष्ट्रात विलीन झाला, आपलं सारं संपुष्टात आलं, फौज फाटा मारला गेला आणि आपल्याला चांगले म्हणजे आपलं सुद्धा आता काही खरं नाही. बसली ती गुडघे टेकले. वास्तविक खरं देहाचं आच्छादन ही आपली हिंदू संस्कृती सांगते. दुर्भाग्य असे की ते आज आपल्या डोक्यात राहिलं नाही आणि तसं बोलायचा प्रयत्न शहाण्या माणसाने करू सुद्धा नाही, कारण लोक ऐकायला तर शिरायली नाही घडलं. देहाचं आच्छादन ही आपली संस्कृती. कसं काय? कीर्तनकार आपलेच माणसं, प्रवचनकार अभ्यास करतात गावी शहरात. माऊलींचं प्रमाण तुम्हाला सांगतो. कुलवधू लपवी अवयवाते, घरंदाज बाई आपला देह आच्छादित ठेवते, प्रदर्शित नाही का. आणि आपण जर पाहिलं पुण्यश्लोक अहिल्यादेवी, झाशीची राणी, काही की नाही, राष्ट्रमाता जिजाऊ, या जर आपण पाहिल्या, जिनं गाडला औरंग्या त्या महाराणी ताराबाई, ही सगळी माणसं जर पाहिली, देवभक्त, देशभक्त, अंग आच्छादित असणारी माणसं आहेत. लक्षात ठेवा. प्रदर्शित ते एवढं मोठं फॅग निघालं किंवा बोलायचंच काम नाही. फाटलं कुठं तर ठिगळं लावून अंग झाकायचा प्रयत्न करणारी आपली संस्कृती आहे, नाही का. आता 700 रुपयाची जीनची पॅन्ट काढते घेऊन आला आणि त्याला 7-8 भोगची म्हातारी म्हणला, अरे ते पैसे दिन नवी आणा, तो मला नवीची ही नवीची म्हणला. अरे म्हणला बावळ्या तुला डोक्यावर परिणाम, त्याला भोगशी किती. हा ते त्याच्या आईकडे गेलं आणि तो म्हणला बाबाला समजून सांग, याला फॅशन म्हणतात, नाही का. आपण इतके खाली आलोय आता, नाही का. देह आच्छादित असावा, प्रदर्शित नाही. आपली संस्कृती आपण नाही पाळत, पण ते पाळतात. तोंडकळ बाई दिसून देईन महाराज, नाही का. असं बोलले की राग येतो. आणि दुर्दैव असं महाराष्ट्राचं, आपल्या देशाचं, की 2 माणसं होती बोलणारी, दोन्ही गेली. एक अनाथांची माय भगिनी वर्ग, काय नाव? सिंधुताई सप्पा. सिंधुताई सप्पाळ. आणि एक प्राचार्य होत्या, अपर्णाताई रामतीर्थकर. कधी मोबाईलला पहा तुम्ही त्यांचं, आपल्या कथांवर आले होते त्या व्याख्यानाला. मोठी माणसं, फार छान बोलायची. आता ते दोन्ही गेले. ती बाई घामानं भिजली होती, दरबार असा भरला होता, मानापानाप्रमाणे माणसं बसली होती, राजे सिंहासनावर झाले होते आणि तिने असे गुडघे टेकवले आणि तिच्या त्या गोष्टामध्ये ती बसलेली संगडे होते, परधर्मीय मुस्लिमी होती. त्याला माहिती होतं आता आपलं काही खरं नाही, कारण त्याने जिंकून आणलं. राजे म्हणतात, आबाजी सोनदेव, आपण आम्हाला पारखू शकला नाही. आम्ही जसे राजे आहोत तसे वैष्णव आहोत. आम्ही राष्ट्रसंत समर्थांच्या सान्निध्यात राहतो, जगद्गुरू तुकोबऱ्यांच्या सान्निध्यात राहतो. आम्ही त्यांना आमचा आचार्य मानतो. आम्ही त्यांचे स्वतःला अनुयायी समजतो. त्यांचं असं म्हणणं आहे, पराविया नारी रखुमाई समान. तुम्ही जिंकून आणले असले तरी ती माझी आहे का? नाही, परावी आहे, दुसऱ्याची आहे. मग ती मला मातृवत परदारेशू. हे छत्रपती बोलताना ती ऐकते, गहिवरते, अंगावर रोमांच राहतात, पण तसं गदित होतो. आबाजी सोनदेव
अशी पद्धती जरी राजे महाराजांच्या पदरी वारंगणा ठेवण्याची असली तरी ती आम्हाला अमान्य आहे. कारण इतरांची चित्त देवाशी संलग्न नसतात. परमात्मेशी चित्त संलग्न करण्याचा अनुग्रह आम्हाला आमच्या जगद्गुरूंना दिलाय. आम्ही स्वारीवर जाताना हर हर महादेव आणि प्रभाते जय भवानी नाही का शिवशक्तीची उपासना करत असतो. ही आमची संस्कृती आहे. मासाहेबांना सांगावा धाडा आणि खना नारळानं मराठमोळा सन्मान करून ओटीवरून त्यांच्या इच्छेप्रमाणे त्यांना सुपूर्त करा, सासरी किंवा माहेरी. हे तिने ऐकलं. चित्त तुझे पायी जडो. आपलं चित्त जर परमात्म्याच्या चरणारविंदावर असेल तर आपण विकारावर मात करू शकतो. लक्षात ठेव. तिने ते ऐकलं. तिने गुडघे टेकले, हात जोडले आणि ती काय म्हणते ते ऐका. चित्त देवाच्या पायाजवळ असण्याचा प्रभाव आपण विकारांना पराभूत करू शकतो. लक्षात ठेवा. काम क्रोध वैरी घातले पण बैसला अंतरी पांडुरंग. आज परमात्म्याने प्रवेश केला. चित्त आपण म्हणून चित्ती तुझे पाय डोळा रूपाचे ध्यान किंवा चित्ताचे असं अशी खूप प्रमाणित. लक्षात ठेवा. एकंदरीत ती म्हणते राजन दुनिया में जगत में हिंदुस्तान के मुल्क में मैंने सभी दुनिया ने एक ही राम सुना है. राजन हिंदुस्तान के मुल्क में आज तक मैंने एक ही राम सुना है. लोग जिसे प्रभु राम कहते हैं लेकिन इतिहास में लिखा जाएगा हिंदुस्तान के मुल्क में महाराष्ट्र में ऐसा और एक राम था जिसे लोग छत्रपति कहते. एकच राम माहिती सगळ्या जगाला. पण इतिहास और एक राम थे जिसे लोग छत्रपति कहते. ही देवाच्या पायाजवळ चित्त असण्याची विशेषता आहे. राजे होते पण त्याचा उन्माद नाही, अहंकार नाही का. म्हणून प्रपंच सहजासहजी ओसरत नाही पण तरी आपण त्याच्या तो करता करता देवाच्या दिशेने निघालो तर आपण एवढे महान होऊ शकतो. पण ही महानता आपल्या ताकदीवर मिळत नाही. मग देवाला सांगा देवा असं कर आणि तोच तरंग माझ्या आयुष्यात मला प्राप्त कर. अभंगाच्या दुसऱ्या